तुमच्या खात्यात फक्त 4.5 लाख रुपये शिल्लक आहेत. अहो तुम्ही काय बोलताय? 50 लाख रुपये गेलेत माझे चोरीला. तुम्हाला सिरियसनेस कळतोय का या गोष्टीचा? सर तुम्ही कंप्लेंट केलेली की तुमचा फोन हरवलाय. काय आहे का आता? पण चांगलं आहे. हा काय हॅकर्स लोक ना नवीन नवीन आयडियाज काढतात क्राईम करायच्या. ते सोडवायला मजा येते. एवढं सगळं झालं तरी चॅटिंग तुझं अजून सुरूच आहे. सायबर क्राईम मला इन्स्पेक्टरचा मला काही अंदाजच येत नाहीये. अर्थात आपलं पोलीस डिपार्टमेंट युजलेसच आहे म्हणा, नाही ते खूप मदत करतात. पण इतकं मूर्खासारखं कसं वागू शकता तुम्ही आई? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय खरंच. छान आहे की घर तुझं. इतकी वर्ष मी या केसेस सॉल्व्ह करतोय, अशी केस कधी बघितली नव्हती बाबा. विचित्रच आहे. कोणतरी कट करतंय माझ्या. असं कसं असेल? तू लेस्बियन आहेस का स्ट्रेट हे तुला चेक करायचं होतं. तो व्हिडिओ जर थांबवता आला नाही तर इथं राहणं शक्य नाही आपल्याला. ही आयडिया तुझी आहे का तुझ्या आईची? आईचा काय संबंध इथे? अगं संबंध नाही तर मग तिकडे कोपऱ्यात बसून काय करते ती? हॅलो आई. त्याला कसं कळलं? हा जो कोण हरामखोर आहे तो खूप हुशार आहे. त्याला सायबर क्राईम आणि इंटरनेट मधलं खूप कळतं. लवकर ताबडतोब बस, एवढंच करा. पण कितीही हुशार असला तरी शेवटी तो देखील एक माणूस आहे. स्टॉप 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 स्टॉप. माणूस मरतो तेव्हा सगळं संपतं. मग खरंच काहीही करणं शक्य नसतं. अविनाश, पण तोपर्यंत जे शक्य आहे ते आपण करत राहिलंच पाहिजे. मुरे काय इकडे या. आता या वयात हे सगळं घेऊन 2 मजले उतरून तुम्ही त्याला पकडू शकता असं खरंच वाटतं तुम्हाला?